सासू धड्डम सून मड्डम सासू धड्डम सून। उद्या कसली हवी आहे तुला हॉलिडे? आमच्याकडे गणपती येणार आहेत ना। अय्या बरं झालं आठवण केलीस सासूबाई, उद्या मी पण नाही का? का म्हणजे आमच्याकडे सुद्धा असतो 1.5 दिवसाचा गणपती। आई सोन्याचा हार। कसला सॉलिड आहे, मग मला दाखवलं पाहिजे। अरे दर्शनाला आल्यावर बघेलच की। नाही हो, त्यांचा जरा प्रॉब्लेम झाला म्हणून त्या नाही येऊ शकल्या। समे कामान काम कामाय मय्यम। हार 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 काय करतेस? आपण इथे काय पैज लावली आहे का? बरं मला सांगा, गणपतीच्या अगदी जवळ कोण होतं? हे होते मी म्हणजे तुम्हा सगळ्यांना माझ्यावर संशय येतोय की काय? अभि माय डिअर, रात्रीपासून मी बघते तुझे डॅड जरा अपसेट आहेत. व्हॉट्स द मॅटर? मामा, अगं डॅडच काय, पण स्नेहाच्या घरचे सगळेच अपसेट आहेत कालपासून. वाय? अगं त्यांच्या गणपतीच्या गळ्यातला सोन्याचा हार आहे ना, तो चोरीला गेला बघता बघता. बघता बघता चोरीला गेला? मग कुणी चोराला पकडलं का नाही तिथल्या तिथे? अगं बघता बघता मीन्स अचानक. अचानक? पण आता तर बघता बघता गेला म्हणालास ना? मामा तुझं मराठी अजिबात म्हणजे अजिबातच चांगलं नाहीये. ओके ओके, आय अंडरस्टूड. देशपांड्यांच्या घरी हार चोरीला गेला, पण त्यांना संशय तरी कुणाचा आहे? सांग ना. तुझ्या बायकोचा तर नाही? मामा अगं तिच्यावर कसा संशय घेतील ते? आणि मला सांग, कुठलीही मुलगी आपल्या घरी चोरी करेल का? मग संशय तरी कुणाचा आहे त्यांना? डॅडचा. व्हॉट? डॅडींचा? त्यांचं डोकं बिकं फिरलंय की काय? आय टीच देम अ लेसन. त्यांचा काही दोष नाहीये ग वृषाली. खरं तर तू मला गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र दाखवायला नको होतास. नॉनसेन्स. डॅड आता ही काय नवीन भानगड आहे? अरे भानगड वगैरे काही नाही रे बाबा. आपल्याकडे समजूत आहे ना की गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रकोर बघितली तर चोरीचा आळ येतो. ही म्हणाली व्हॉट नॉनसेन्स, म्हणून मला टेरेसवरती घेऊन गेली, चंद्रकोर दाखवली आणि मला दिसली. दिसली कसं काय शक्य आहे? एवढ्या ढगाळ वातावरणात आता दिसली म्हणजे दिसली. लकीली, खरं तर अनलकीली. अरे मला पहिल्यांदा वाटलं की समोरच्या बिल्डिंग मधला लाईट आहे असा. आता चोरीचा आळ आलाय म्हटल्यानंतर खरा असणार ना, तर चंद्र बहुतेक होताच तो खरा. दिस इज टू मच. ते लोक कोण समजतात कोण स्वतःला? माझ्या इनोसंट हजबंडवर चोरीचा आळ घेतात. आय टीच देम अ लेसन. माझा मोबाईल कुठे आहे? कुठे आहे? माझा मोबाईल कुठे आहे? मामा. म्हणजे तोही चोरीला गेला? अगं नाही, बेडरूम मध्ये असेल ना. आय सी. मला बघावं लागेल. आय हॅव टू कॉल देम. आय टीच देम अ लेसन. डॅड मी काय म्हणतो, देऊन टाका ना. काय? तो सोन्याचा हार. अभि, तू सुद्धा? म्हणजे तुलाही असं वाटतं की तो हार मी चोरलाय म्हणून? अरे काय बोलतोस तू? डॅड शक्य आहे म्हणजे मामाला धडा शिकवण्यासाठी तुम्ही तो मुद्दाम चोरला असेल. अरे हो ना? नाही. हो की नाही? अरे नाही तो. अरे नाही. पण मी म्हणते एवढे सगळे असताना हार चोरीला गेलाच कसा? अगो त्यांच्या वगैरे काय बोलतास, माझ्या वगैरे काय तर बोल. आज ते मध्येच काळोख झालो होतो की नाही, तेव्हाच कुणीतरी हात मारलेलो असतो लो. नाही ना. काय? अगं म्हणजे मी म्हणत होते की अगं स्नेहाचे सासरे होते ना, त्यांनीच हार चोरला असेल. हे बघा कवळताई, आज बोलला ते बोला, पुन्हा बोलला तर बघा. माझे सासरे देव माणूस आहेत, देव माणूस. खूप पैसे आहेत त्यांच्याकडे, करोडपती आहेत. सगळ्यांना विकत घेतील. हा हार काय? खबरदार कुणी माझ्या सासऱ्यांचं नाव घेतलं तर बघा. स्नेहा आणि तुम्ही दोघी, हार गेला ना चोरीला तर जाऊ दे. बाप्पाच्या मनात काहीतरी वेगळंच असेल. अगं पण एक मिनिट, माझा मोबाईल वाजतो. 1 मिनिट. सासूबाई, हॅलो. हा सासूबाई. काय ग, तुझ्या माहेरी चोरी झाली तर आळ आपल्या सासऱ्यांवर घेताना तुला काही वाटलं नाही? नाही हो सासूबाई. अहो चोरीचा आळ आम्ही डॅडवर कसा घेऊ? 1 मिनिट, माझ्या आईशी बोला, ती सांगेल तुम्हाला. आई बोल नको, काय बोलताय सासूबाई? हॅलो
अहो नाही, आम्ही त्यांच्यावर आळ कसा काय घेऊ? एक वेळ मी ह्यांच्यावर आळ घेईन, पण ह्यांचे हात झालेत निकामी. नाही नाही, खरंच नाही. तुम्ही ह्यांच्याशी बोलता का? एक मिनिट. अहो हॅलो हॅलो. नाही नाही, तुम्ही आला नाही आमच्याकडे गणपतीला? हा बरं झालं आले नाही, नाहीतर तुम्ही माझ्यावरही आळ घेतला असता. नाही हो, तसं नाही, पण तुम्ही आज तरी या गणपतीला. नाही, तुम्ही जर आला नाहीत ना तर आम्ही विसर्जनाला गणपती बाहेरच काढणार नाही. या त्यांनी फोनचं विसर्जन केलं वाटतं, कट केलं ना. बहुतेक रागावले त्या. शी, आपण उगाच ना डॅडना आरती करायचा आग्रह धरला. कुठून यांना दुर्बुद्धी झाली आणि त्या जाड्या बाईला खड्ड्यातनं काढायला गेले देव जाणे, ही अशी अवस्था झाली. ठीक आहे, याच्या पुढे एखादी सडपातळ बाई दिसली ना की तिला उचलायला जाईल. गप्प बसा. बरं. अहो इथे कुठे, तिथे बसा. काय नुसती ओरडत असते माझ्यावर. काय माणूस आहे का हा? काय करू गाई? होईल सगळं. वाव, ब्युटिफुल. काय चॉईस आहे माझा. वा, छान, उत्तम. थँक्यू हबी. स्वतःच्या हातचा चहा किती छान लागतो नाही? मम्मा, आणि हे काय? तू माझ्या सासरी जायची तयारी करतेस? एम आय मॅड? मला वेड लागले तुझ्या सासरी जायला. जिथे तुझ्या डॅडचा अपमान झालाय, त्यांच्यावर चोरीचा आळ घेतला गेलाय, तिथे मी पाऊल सुद्धा टाकणार नाही. मम्मा, अगं असं काय करतेस? त्यांनी तुला फोनवरनं सांगितलं ना की तसं काही घडलं नाहीये म्हणून. वृषाली, खरं तर आपल्या दोघांना तिकडे जायला हवं आहे एकदा, म्हणजे नो वे. हे बघा, आता मी माझ्या खिचीपाठीच्या एका फ्रेंडकडे जातेय मलबार हिलला. ते सोडून त्या चाळीत जायला तर मला अजिबात वेळ नाहीये. ओके डॅड, तुम्ही तरी चला ना स्नेहाच्या घरी. अरे पण काल जाऊन आलो ना एकदा. अहो हो, पण गणपती विसर्जनाच्या आधीची आरती तुम्ही अटेंड करावी, अशी स्नेहाची, तिच्या आईची आणि वडिलांची. येस, तिघांची इच्छा आहे. आणि डॅड, शक्यतो ममालाही घेऊन या ना. नाही, मी येईन कदाचित, म्हणजे कसं तरी जमवेन मी, पण ममाची मी काय गॅरंटी देऊ शकत नाही. म्हणजे ती कन्व्हिन्स झाली तर घेऊन येईन तिला. हा? चल, आता उशीर होतोय, मी जरा ऑफिसला निघतो. येस येस. स्नेहा, स्नेहा, मी आलोच. अगं हो, डॅड ममाला कन्व्हिन्स करतायत. हो. ए स्नेहा, आणि मला सांग ना, मी तुझ्यासाठी काय घेऊन येऊ? फुलांचा? अगं तो तर मी लग्नातच तुझ्या गळ्यात घातलेला ना. मी आलो. हा. वा, आज सलून मध्ये बसल्यासारखं वाटतंय. बाबा, आता सवय पडली ना का. देव तुझं भलं करू. बाबा लवकरात लवकर तुमच्या हातावर उपचार केले पाहिजेत. हो ग. काही उपयोग नाही. आणखीन एखादी बाई खड्ड्यात पडली ना की मगच यांचे हात बरे होतील. अहो किती बोलशील. तूच पड खड्ड्यात. मी खड्ड्यात पडले ना तर मला वरती नाही काढणार, माती ढकलाल आणखीन वरती. एक नंबरची मनगवडी आहे, बरोबर ओळख. गप्प बसा तुम्ही. काय बोल- स्नेहा, अरे अभि, नमस्कार. नमस्कार. हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय. काय? हार. आता रुमाल. हा बघ हार. हार सापडला? अहो तसं झालं असतं तर किती बरं झालं असतं, पण नो प्रॉब्लेम. मी गणपतीसाठी आज दुसरा हार घेऊन आलोय. अभि, हा तर सासूबाईंचा हार ना? तुझ्याकडे कसं? अगं एका दिवसासाठी घेऊन आलोय. त्यांना माहितीये ना? म्हणजे काय, तिनेच तर दिलाय. म्हणाली बिचाऱ्यांचा हार मिसप्लेस झालाय, एका दिवसापुरता घेऊन जा. आणि त्याचं भाडं? बाबा, अहो प्रेमाने दिलाय हो. खरंच सासूबाई इतक्या छान असतील याची कल्पना नव्हती. थांब, मी थँक्स म्हणण्यासाठी आता फोन करते. नको, ती मीटिंग मध्ये बिझी असेल. बरं ठीक आहे, रात्री त्यांची दृष्टच काढते. अभि, विसर्जन झाल्यानंतर आपण घरी जाऊया. मी काय म्हणतो, विसर्जनाच्या आरतीला पण तुमच्या बाबांना बोलवा ना. मी बोलवण्याचं काम करतो. अभि, बाप्पाला हार घाल ना ग. घे, घे. चल. हळूहळू. वा, नेहा, हार किती गोड दिसतो बाप्पाच्या गळ्यात. मग माझ्या सासूबाईंचं आहे. गणपती बाप्पा. ए नमस्कार. हो गॉड, माझा हार, माय नेकलेस. शकू, ए शकू, गॉड हेल्प मी, माय नेकलेस. शकू, कुठे गेली?
अगं शक्रे, लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे शक्रे मिळाली. अगं काय 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 बडबडतेस? माझी आरती सुरू आहे. घरातली आरती अर्धवट सोडून आली मी. अरे मिळालिंगीन आनंद पूजन भावे ओवाळीन. माझ्या मागे घरात कुणी आलं होतं का? का त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या द्रव्य. काय आहे मॅडम? एक तर तुम्ही घरात गणपतीला पाठवत नाही आणि इथं पण आरती म्हणू देत नाही. मला सांग, माझ्या गैरहजेरीत घरात कुणी आलं होतं का? कुणी येणार होतं का? तुला कुठल्याही प्रश्नाचा सरळ उत्तर देता येत नाही का? सरळ म्हणजे कसं? सरळ म्हणजे जाऊ दे, तुझ्याशी बोलण्यात काही पॉइंट नाही. मग मी जाऊ माझ्या कामाला. जा. सदा सर्वदा इकडे ये. मला सांग, माझ्या दागिन्यांच्या बॉक्सला कुणी हात लावला होता? कारण माझा एक नेकलेस गायब आहे. म्या घेतला. एक वेळा मी घरी बसू भिकारी असू पण चोरी नाही करणार. गणपती बाप्पाची आण घेऊन छान सांगते. उगाच नोकर माणूस असलं म्हणून काय बी ऐकून नाही घेणार आपण. एक चुप गप, शट अप. उगाच भोकाड पसरू नकोस. तसं दागदागिने घालायची हौस आहे मला पण उगाच मी त्याच्यासाठी चोरी नाही करणार. हवं असलं तर मागून घेईन पण चोरी तेव्हा शपथ नाही, अजिबात नाही. ठीक आहे, कळलं. आय अंडरस्टूड. देख आता. सदा सर्वदा योग तुझा मॅडम 2 दिवस द्या ना घालाय आम्हाला हे. नाही, ठेव तो माझा हात तिकडे. जा, आरती म्हण. तुझे कारणी देह माझा पडावा. मला वाटतं तुम्हीच माझा हार घेतला असावा. काही सांगता येत नाही मेड सर्वंट्सचं. काय ग वृषाली, असं अचानक का बोलावलंस? मिसेस गुप्ते, मला ना तुमचा एका महत्वाच्या बाबतीत सल्ला हवाय. बोल ना बोल. माझा ना माझ्या दागिन्यातला माझ्या दागिन्यातला ना बोल ना बोल. एक मोठ्या किमतीचा हार गायब आहे. अगो बाई, काय सांगतेस काय? पण तुझा कुणावर संशय आहे का? कुणावर संशय घ्यावा तेच कळत नाही ना मला. हो, पण अशा वेळेला ना पहिल्यांदा घरातल्या मोलकरणीवर संशय घ्यायचा असतो. वाटलंच मला तुम्ही माझाच संशय घ्यायला सांगाल म्हणून. अगो बाई, इथेच आहे वाटतं. अहो चांगली 3 वर्ष कामाला होती यांच्याकडं पण कधी कुठल्या वस्तूला हात लावलाय का म्हणून विचारा. नाही हो, नाही, अजिबात नाही. बरं ठीक आहे, जा तू आता. अहो एकदा तरी यांचं मंगळसूत्र चोरीला गेलं. अच्छा, ते कुणाकडे मिळालं म्हणून विचारा बरं. विचारा ना, विचारा. नाही मी नाही विचारणार. नाही मी आता निघते. अहो मिसेस गुप्ते, असं काय करताय? मला सल्ला दिल्याशिवाय कुठे जाताय तुम्ही? नाही, काय माहितीये का, आपल्या घरात चोरी झाली असेल ना तर त्याच्याबद्दल काहीही सांगता येत नाही. कारण आपल्याला ज्याचा संशय येत नाही तोच नेमका चोर निघतो. हो, मी निघते. डोंट लीव मी अलोन. अहो एकदा तर ना त्यांचा जा इथून. गेट आउट. गणपती बाप्पा मोरया. अय्या, उंदीर! उंदीर गेला तिकडे. गेला एक उंदीर गेला इथून. खरं बापरे? उगाच ओढू नका उंदीर करून. काय उंदीर नाहीये. तुम्ही किती वेळ नमस्कार करताय? अगं नमस्कार करत नाहीये ग,
ते बाप्पाच्या आसनाखाली बघ काहीतरी चमकतंय ते बघ. बघू हा? आपण कालपासून शोधतोय. अरे देवा, उंदीर मामाने बहुतेक दोरा कुरतडून आसनाखाली नेऊन ठेवला वाटतं. आई, अगं हळू. बाबा तुमचे हात. तुझ्या आईच्या हातात. आ? अरे माझे हात बरे झाले. बाप्पाने एका संकटातनं मुक्त केलं मला. आणि मला सुद्धा. अहो चोरीचा आळ नाही का आला होता माझ्यावर. गणपती बाप्पा. वृषाली काय शोधतेस ग? आणि अजून जागी कशी तू? सो लेट. माय नेकलेस. नेकलेस? माझा गोल्ड नेकलेस कुठे आहे? अगं नेकलेस सापडला देशपांड्यांचा, तेच तर सांगतोय मी. आणि माझा चोरीला गेला. हं? आता मात्र मला खरंच तुमचा संशय आहे. अरे आता माझी खात्रीच पटली की गणपतीच्या पहिल्या दिवशी चंद्र बघितला ना की चोरीचा आळ येतोच खोटा. गिमी माय नेकलेस. गिमी. आपल्या लग्नाच्या पहिल्या अॅनिव्हर्सरीला तुम्हाला प्रेझेंट केलं होता. गिमी. म्हणजे तुला खरंच असं वाटतंय की मी घेतलाय तो? मग घरातल्या घरात जाईल कुठे तो? सासूबाई थँक्यू सो मच. कशाबद्दल? तुम्ही अभि बरोबर हा नेकलेस पाठवल्याबद्दल. अहो काय सगळेजण कौतुक करत होते ह्या नेकलेसचं आणि तुमचंही सासूबाई. अगं तुला मम्माने सांगितलेलं ना कुठे मेन्शन करू नकोस म्हणून. आई हो हो, हा घ्या तुमचा तुम्हाला हात. डॅड का असे चोरीचा खोटाळा आल्यासारखा चेहरा करून बसलाय? तसंच झालंय काहीस. पण आता मी ठरवलंय पुढच्या गणेश चतुर्थीला काळा चष्मा घालून फिरणार आहे मी. आणि मीही माझ्या बाबांना सांगेन टोपी घाला म्हणून. हा?